हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं एका नवीन व्लॉगमध्ये. आज माझ्या मावस भावाचा साखरपुडा होता, त्यासाठीच आम्ही सर्वजण तयार होऊन कार्यक्रमासाठी निघालो होतो. कार्यक्रम हा त्यांच्या इथे क्लब हाऊसमध्येच ठेवला होता. सुरुवातीला इथे छान असं एंट्रीचं डेकोरेशन केलं होतं आणि घरात देखील त्यांच्या एंट्रीसाठी फुलांचं डेकोरेशन केलं होतं. इथे मुलामुलीची एंट्री झाली होती. सुरुवातीला त्यांचं औक्षण वगैरे करून घेतलं. याचा मी एंट्रीचा शॉर्ट व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकलेला आहे, तो तुम्ही पाहू शकता. त्यानंतर त्यांची एंट्री वगैरे झाली आणि इथे आम्ही सर्वजण बहिणी मिळून टाईमपास करत होतो. इथे मुलीला रुखवतसाठी देण्यासाठी जे काही सामान होतं ते मस्तपैकी इथे सजवून ठेवलं होतं. म्हटलं तुम्हालाही दाखवूयात कसं आहे ते. इथे मुलीला कार्यक्रमाला उशीर होऊ नये म्हणून सर्वजण इथे तिला आवरून देत होते आणि सर्वांची लगबग सुरू होते की तिला लवकरात लवकर तयार करावं म्हणून. त्यानंतर इथे माझा भाऊ आणि मावशी देखील तयार होऊन बसले होते आणि इथे माझे जे भावंड आहे ते सर्वजण काही बसले होते आणि त्यांचा टाईमपास चालू होता. इथे बऱ्याच प्रयत्नानंतर इथे मुलीचं तयार झाले मुलगी आणि दोघंजणही हॉलवर निघाले होते कार्यक्रमासाठी. इथे हॉलवरही सुंदर असं डेकोरेशन केलं गेलं होतं आणि भटजींनी देखील छान अशी पूजा वगैरे मांडली होती इथे. आणि थोड्याच वेळात इथे आता साखरपुड्याचा विधी देखील सुरू करणार होते आणि सर्व काही पाहुणे मंडळी देखील जमा झाली होती. इथे आता अंगठी घालण्याचा एकमेकांना कार्यक्रम सुरुवात करणार होते. इथे एकमेकांना साखर भरवण्याचा कार्यक्रम चालू होता, पण ते दोघंही लाजत होते. त्यानंतर इथे बाकीचे जे काही विधी आहे ते चालू केले होते. नंतर केक वगैरे कटिंग झाली. खूप छान पद्धतीने इथे कार्यक्रम पार पडला आणि त्यानंतर संगीताचा देखील कार्यक्रम ठेवला होता. कॉपीराईटचा इश्यू येईल त्यामुळे मी इथे ओरिजिनल साऊंड ऑफ केलं होतं, पण तुम्ही बघू शकता की किती छान पद्धतीने मुली इथे छोट्या छोट्या मुली डान्स करत होत्या. बरेच हिंदी सॉन्ग्सवर ॲक्च्युली त्या डान्स करत होत्या. कॉपीराईटचा इश्यू येईल त्यामुळेच मी ते साऊंड ऑफ केला होता. पण खूप सुंदर पद्धतीने त्याने डान्स बसवला होता आणि ते डान्स देखील छान करत होते. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल. म्हणून म्हटलं की तुम्हालाही एक झलक दाखवावी त्यांच्या डान्सची. त्यानंतर सर्व काही पाहुणे मंडळी खाली जेवायला गेली होती. ते होणारे नवरा नवरी देखील इथे जेवण करत होते. माझ्या आग्रह खातर त्यांना म्हटलं एकमेकांना गुलाबजामचा घास भरवा. तेच त्यांचं इथे चालू होतं, पण दोघंही एकमेकांकडे बघून लाजत होते. छान असा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर आम्ही काही फोटो देखील काढले. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. असेच छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि ह्या होणाऱ्या नवीन जोडप्याला तुम्ही आशीर्वाद द्या. आणि तोपर्यंत सर्वांनी खुश राहा, आनंदी राहा, स्वतःची काळजी घ्या. पुन्हा एकदा भेटू. तोपर्यंत सर्वांना बाय.